1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 आपला चालू आहे. ह्याच्यामध्ये क्वेश्चन असं तुम्हाला विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे? एक्झामाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज अ टॉटोलॉजी आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे व कंटिंजन्सी आहे. तर आता प्रश्न असा पडतो की टॉटोलॉजी म्हणजे काय, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय आणि कंटिंजन्सी म्हणजे काय. टॉटोलॉजीचा अर्थ असा आहे, तुमचं शेवटी जे आन्सर आहे ना सर्व ट्रू 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 आले त्याला म्हणायचं टॉटोलॉजी. आणि तुमच्या आन्सरमध्ये जर सर्व फॉल्स 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 आले तर त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. आणि तुमच्या आन्सरमध्ये काही ट्रू आले आणि काही फॉल्स आले, काही ट्रू काही फॉल्स आले तर त्याला काय म्हणायचं? कंटिंजन्सी म्हणायचं. ओके. बाकीचं सर्व ॲज आपल्याला माहितीच आहे कसं काढायचं, सॉल्व करायचं ते. फक्त शेवटी आन्सर काय आहे त्याच्यानुसार दिलेलं जो पॅटर्न असाइनमेंट पॅटर्न आहे तो टॉटोलॉजी आहे का कॉन्ट्राडिक्शन आहे का कंटिंजन्सी आहे एवढं शेवटी तुम्हाला सांगायचं आहे. ओके. बाकीचे सर्व प्रॉब्लेम सेमच आहे. तर आपल्याला ऑलरेडी पहिला प्रॉब्लेम इथं लिहिलेला आहे. आता आपण काय त्याच्यामध्ये पी अँड क्यू आहे कंडिशनल, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्यू और पी आहे. तर मी इथं काय करतो, टेबल बनवतो. टेबलमध्ये पहिले आपल्याला पी घ्यावं लागेल, नंतर आपल्याला इथं क्यू घ्यावं लागेल की नाही, नंतर आपल्याला इथं काय घ्यावं लागेल पी, पी अँड क्यू घ्यायचं. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्यू, क्यू और पी घ्यायचं आहे नाही का. आणि त्याच्यानंतर मग हे सर्व घ्यायचं, हे आणि कंडिशनल ते घ्यायचं. पी अँड क्यू काय हे कंडिशनल, क्यू और पी घ्यायचं. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय करायचं पहा. परंतु काय करायचं तर आता आपण पहिल्याच्यामध्ये काय घ्यायचं रे ट्रू घ्यायचं, नंतर काय घ्यायचं हे ट्रू घ्यायचं, हे नंतर काय घ्यायचं हे फॉल्स घ्यायचं, नंतर हे काय घ्यायचं फॉल्स घ्यायचं. ओके. आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायचं पहा. तुला आता मी टेबल सांगितले की नाही तेच टेबलाचा वापर करायचा आहे. इथं काय घ्यायचं ट्रू घ्यायचं, इथं काय घ्यायचं फॉल्स घ्यायचं, इथं काय घ्यायचं ट्रू, इथं काय घ्यायचं फॉल्स घ्यायचं. आता काय होतं पहा, अँड मध्ये दोन्हीही ट्रू असेल तर काय होतं रे ट्रू होतं, आणि तर बाकी सर्व कसे होतात फॉल्स होतात. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू होतं. आता हे एक टी एक एफ आहे तर काय होतं एफ होतो, एक एफ एक टी काय होतं एफच होतो, दोन्ही एफ असं काय होतं एफ होतो. अँडचा अर्थ असा आहे दोन्हीही जर ट्रू असेल तरच ट्रू होतो, अन्यथा सर्व कसे होतात फॉल्स होतात. त्याच्यानंतर ऑर आहे. ऑर मध्ये काय रे फक्त दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स होतो, बाकी सर्व कसे होतात ट्रू होतात. म्हणजे हे बघा एफ टी काय होतं हे टीच होतं, हे टी एफ काय होतं हे टीच होतं, हे दोन्ही पण टी आहे तर काय होतं रे टीच होतो. ओके. आता तुम्हाला या दोघांमध्ये कंडिशनल आहे, दोघांमध्ये कंडिशनल मध्ये काय सांगितलं होतं पहिलं सेंटेन्स काय पाहिजे ट्रू, दुसरं काय पाहिजे फॉल्स पाहिजे तरच फॉल्स होतो, अन्यथा काय होतं रे ट्रू होतं. मग हे दोन्ही पण टी असल्यामुळे हे टी झालं, हे दोन्ही पण एक एफ एक टी आहे म्हणून टीच झालं, एक एफ एक टी आहे म्हणून टी झालं, दोन्ही पण फॉल्स आहेत म्हणून काय झालं टी झालं. लास्ट कॉलम मध्ये काय आहे रे, लास्ट कॉलम मध्ये ऑल एंट्रीज कसे आहेत तर ट्रू आहेत. मग तुम्ही लिहायचं कसं इथं आहे का नाही, फ्रॉम ट्रूथ टेबल, फ्रॉम ट्रूथ टेबल we noticed that last column having all entries are T. सर्व कसं झाले आहे ऑल एंट्री काय झाल्या टी झाल्या. आणि म्हणून देअरफॉर टी असेल तर काय म्हणतो आपण टॉटोलॉजी म्हणतो. देअरफॉर द गिवन
स्टेटमेंट पॅटर्न is tautology. Is a tautology. TAUTOLOGY tautology. असं ओळखायचं. अतिशय सोपं काम आहे, अवघड अजिबात नाही आहे. सर्वांना समजले? ओके, तर लिहून घे. T काय हे Q आहे नाही का? हे डबल इम्प्लिकेशन मध्ये काय रे? नेगेशन P और Q आहे. ओके, पुन्हा चेक करतो मी. P if P then Q, डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये नेगेशन P और Q असं आहे ते. चला आता आपण काय करूया, पहिले इथं P Q आहे म्हणजे आपल्याला दोन ट्रू घ्यावं लागेल. हे P घेतलं आपण, हे Q घेतलं. पहा पुन्हा कोणाची आवश्यकता आहे आपल्याला बघा रे. आपल्याला कशाची आवश्यकता आहे? इथं आपण एक ट्रू घेतलं, दोन ट्रू घ्यायचे आणि दोन फॉल्स घ्यायचे. दोन ट्रू आणि दोन फॉल्स घ्यायचे, बरोबर आहे. बरं, आता इथं एक ट्रू आणि एक फॉल्स, एक ट्रू आणि एक फॉल्स घ्यायचं. आता कशाची गरज आहे आपल्याला? नेगेशन P ची गरज आहे. नेगेशन P ची आवश्यकता आहे. वी नीड हिअर नेगेशन P. पण नेगेशन P मध्ये आपल्याला माहिती आहे, नेगेशन P मध्ये ह्या P च्या व्हॅल्यू काय होतील? ते उलट्या होतील. म्हणजे हे ट्रू असेल तर काय होईल? हे फॉल्स होईल. हे ट्रू असेल तर काय होईल? हे फॉल्स होईल. हे दोन्ही पण फॉल्स आहे तर काय होईल? हे दोन्ही पण ट्रू होईल. हे दोन्ही पण नाही का? ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला कशाची आवश्यकता आहे? परत पहा, हिची आवश्यकता आहे आपल्याला. कोणाची? इफ P then Q, हिची आपल्याला आवश्यकता आहे. इफ P then Q. इफ P then Q चं तुम्हाला मी टेबल सांगितलेलं आहे. काय टेबल सांगितलं? पहिला ट्रू असेल, दुसरा फॉल्स असेल तेव्हाच फॉल्स होतो. बाकीचे सर्व कसे होतात? ट्रू होतात. बाकीचे हे पण ट्रू होतं, हे पण ट्रू होतं आणि हे पण. पहिला स्टेटमेंट ट्रू पाहिजे, दुसरा स्टेटमेंट फॉल्स पाहिजे तेव्हाच फॉल्स होतो. अन्यथा सर्व कसे होतात? ट्रू होतात. म्हणून मी पहिला ट्रू, दुसरा फॉल्स म्हणून फॉल्स लिहिला आणि हे सर्व टी लिहिले, हे सर्व टी लिहून टाकले. तर हे आपलं संपलेलं आहे नाही का? त्याच्यानंतर काय करा, आता हे घ्या. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? नेगेशन P आहे. हे नेगेशन P और हे Q आहे. नेगेशन P और Q, बरोबर आहे की नाही? तर ह्या दोघांमध्ये हे नेगेशन P आणि और Q. ऑरचा अर्थ काय माहिती आहे का? ऑरचा अर्थ असा आहे, जर दोन फॉल्स असेल तरच फॉल्स होतो, अन्यथा सर्व कसे होतात? ट्रू होतात. ऑर मध्ये काय? दोन्ही जर फॉल्स असेल तरच फॉल्स होतो, अन्यथा सर्व ट्रू होतात. दोन्ही फॉल्स कुठे आहे ते पाहायचं. दोन्ही फॉल्स इथं आहे बघा. इथं पण F आहे, इथं पण F आहे ना, Q मध्ये आणि P मध्ये दोन्ही पण F आहेत म्हणून F. इथं दोन्ही T आहेत, तिथं असं काही नाही. म्हणून बाकीचे सर्व काय होतात? हे TT होतील. बाकी सर्व काय होणार आहे? TT होणार आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय करायचे? ह्या दोघांमध्ये बाय कंडिशनल, दोघांमध्ये काय आहे? बाय कंडिशनल आहे. कोणामध्ये? ह्या पहिल्यामध्ये आणि ह्या दुसऱ्यामध्ये. पहिला कोण आहे पोरांनो? पहिला बघा हे बघा, पहिला कोण आहे बघा? हे P कंडिशनल Q हा पहिला झाला आणि दोघांच्या मध्ये बाय कंडिशनल बघा हे घ्यायचं. हे काय आहे रे? बघा नेगेशन P और किती आहे? Q आहे. ओके, मग पहा बाय कंडिशनचा अर्थ असा आहे, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, दोन्ही फॉल्स असेल तर सुद्धा ट्रू होतो. सेम एंट्री असेल तर काय होतो? ट्रू होतो, अन्यथा काय होतो? फॉल्स होतो. सेम एंट्री असेल तर ट्रू होतो, अन्यथा काय होतं रे? फॉल्स होतो. आता पहा बरं, दोघांचे एंट्री सेम आहेत का? हे पण T, हे पण T, म्हणून काय झालं? T झालं. हे पण फॉल्स, हे पण फॉल्स, म्हणून काय झालं? T झालं. हे पण T, हे पण T, म्हणून काय झालं? T झालं. हे पण T, हे पण T, म्हणून T झालं. जर दोन्ही व्हॅल्यूज, दोन्ही स्टेटमेंट सारखे असेल, ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, तर त्याची व्हॅल्यू काय होते? ट्रू होते. असं हे बाय कंडिशनचं टेबल सांगतो आपल्याला. मग सांगायचं काय सांगायचं? फ्रॉम ट्रूथ टेबल, फ्रॉम
truth table, we noticed that last column having all entries true है कि नहीं, that is T है कि नहीं. Therefore given a statement pattern is tautology है कि नाही, is a tautology आहे. कसं आहे रे, tautology आहे असं करावं लागत असतं. प्रणव ना तुझं ना समजलं का प्रणव? हे टेबल माहिती पाहिजे तुला, मी आलेलं आहे. तिसरा प्रॉब्लेम आहे बघा, हे ब्रॅकेट मध्ये नेगेशन, परत नेगेशन P अँड नेगेशन Q, पुन्हा हे ब्रॅकेट बंद आणि हे और आणि हे परत काय रे Q आहे. नेगेशन ऑफ नेगेशन P अँड नेगेशन Q ब्रॅकेट क्लोज और Q असं आहे नाही का. आता एक काम करा तुम्ही, काय काम करता, हे सर्व व्यवस्थित घ्यायचं आपल्याला. P Qच आहे, जास्त मोठं करायची गरज नाही. बघा इथं P, इथं काय रे बघा Q, P Q झालं का. आता इथं कशाची गरज आहे रे, नेगेशन Q ची पण गरज आहे, नेगेशन P ची बनवू शकताय. म्हणून नेगेशन P घेतला मी. त्यानंतर नेगेशन कोणतं आहे, Q ची गरज आहे, ते पण घेऊन टाका. आपण आता टेबल बनवूया. टेबल मध्ये काय लागतं रे, पहिले दोन ट्रू घ्यायचे, नंतर काय घ्यायचे रे, दोन फॉल्स घ्यायचे, नंतर दोन फॉल्स घ्यायचे. ओके, हे ट्रूथ टेबल आपण बनवले बघा आता इथं. आता एक ट्रू आणि काय घ्यायचं, फॉल्स घ्यायचं. एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स असं घ्यायचं. ठीक आहे. आता पहा, P चा निगेशन आहे, म्हणजे हे जे TT आहेत ना, TT चं काय होतं रे, TT चं हे F होतं आणि हे F होतं. हा FF आहे तर काय होतं रे, हे T आणि हे काय होतं रे, T होतं. बरोबर, उलट झालं ते. आता नेगेशन Q चं, म्हणजे हे जे Q चे व्हॅल्यू आहेत ना, Q चे व्हॅल्यू कशा होतील रे, उलट्या होतील. उलट्या म्हणजे कसं, ट्रू असेल तर कसं काय होतं, अपोजिट होईल. ट्रू असेल तर फॉल्स असेल, फॉल्स असेल तर काय होतं, फॉल्स असेल काय होतं, ट्रू होतं. ट्रू असेल तर काय होतं, फॉल्स तर काय होतं, हे ट्रू होतं. म्हणजे नेगेशनचा अर्थ काय होतो, ट्रूचं फॉल्स करायचं आणि फॉल्सचं काय करायचं, ट्रू करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, या दोघांच्या निगेशनचा अँड आहे. नेगेशन P अँड नेगेशन Q या दोघांच्या निगेशनचा अँड आहे. दोघांच्या निगेशनचा अँड आहे. आणि अँड मध्ये काय असतं माहिती आहे का, दोन ट्रू असेल तरच ट्रू होतो, अन्यथा फॉल्स होतो. मग नेमकं दोघांचं निगेशन इथं पण T आहे. दोन ट्रू आहेत तरच ट्रू होतो. आणि इथं TF आहे, काय होतं रे, F होतो. अँड FT आहे म्हणजे Fच होतो. आपल्याला ट्रू येण्यासाठी काय करावं लागत असतं, दोन्ही पण ट्रू पाहिजे. कशामध्ये, अँड मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे इथं जे ब्रॅकेट आलं, त्या ब्रॅकेटचा परत नेगेशन आहे. या ब्रॅकेटचा परत नेगेशन आहे. मग मी काय करतो, नेगेशन ऑफ दिस ब्रॅकेट, बघा हे नेगेशन P अँड नेगेशन काय रे, Q आहे. बरोबर. आता ह्याचा निगेशन घ्या, म्हणजे तिन्ही फॉल्स आहेत तर तिन्ही काय होतील, हे ट्रू होतील. आणि हे एक फॉल्स आहे तर हे एक ट्रू आहे, त्याचं काय होऊन जाईल, फॉल्स होऊन जाईल नाही का, त्याचं निगेशन आहे. मग आता पुढे काय रे, या अख्ख्या ब्रॅकेटचं ऑर आहे कोणासोबत, Q सोबत आहे की नाही. मग पहा, मी काय करतो, इथं अख्खा ब्रॅकेट घेतो आपण. इथं अख्खा ब्रॅकेट घेऊया. अख्खा ब्रॅकेट काय बघा, तर हे ब्रॅकेट आहे. नेगेशन काय रे, नेगेशन P अँड नेगेशन Q आहे.
ह्या ब्रॅकेटमध्ये नाही का, हा अख्खा ब्रॅकेट झाला आणि परत ऑर आहे, कोणासोबत ऑर आहे, क्यू सोबत ऑर आहे नाही का. आलं तुमच्या. हा आता क्यू कुठे आहे, इथं क्यू आहे, याचं आणि याचं पाहिजे तुम्हाला, या दोघांचं. आधी ऑरचं वैशिष्ट्य अशी आहे, ऑरचा फॉल्स तेव्हा होतो दोन्हीही फॉल्स पाहिजे तेव्हाच फॉल्स होतो, अन्यथा सर्व ट्रू होत असतात, असं हे ऑरचं वैशिष्ट्य आहे. मग हे काय, हे क्यू इथं आहे पोरांना आणि इथं हे आहे, हे इथं एक एफ इथं एक एफ आहे नाही का, इथं एक एफ इथं एक एफ आहे, तरच काय झालं, इथं हे एफ झालं. इथं टी आहे तर काय होतं, हे टी होतं. इथं एफ आहे, इथं टी आहे तर काय होतं, टी होतं. इथं टी काय होतं रे, हे टी होतं. म्हणजे काय झालं, काही ट्रू आले आणि काही फॉल्स आले. मग काही ट्रू आले आणि काही फॉल्स आले तर ह्याला काय म्हणायचं आपल्याला, मग कंटिन्जन्सी म्हणायचं. काय म्हणायचं, कंटिन्जन्सी. तर लिहायचं कसं, फ्रॉम द ट्रूथ टेबल, फ्रॉम द ट्रूथ टेबल, फ्रॉम द ट्रूथ टेबल है की नाही, वी नोटिस्ड, आपल्या लक्षात आलं, वी नोटिस्ड दॅट लास्ट column having some म्हणजे काही, some entries true and some entries false. काही ट्रू आहेत आणि काही कशा तरी फॉल्स आहेत. some entries true and some entries false है की नाही. therefore given statement pattern is a contingency, from the truth table. नंबर 4 नाही का, नंबर 4 प्रॉब्लेम घ्या. नंबर 4 प्रॉब्लेम काय पहा, आता हे P, if P then Q, if P then Q and Q झालं, if P then Q and Q, परत काय झालं रे, कंडिशनल P झाला. पुन्हा चेक करा, पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय आहे, if P then Q and Q, पुन्हा कंडिशनल काय आहे, P आहे. ओके, अशा पद्धतीने तुमचे हे सेंटेन्स आहे, स्टेटमेंट पॅटर्न आहे. आता आपल्याला काय करायचं आहे पोरांनो, हे बघा, सोल्युशन मध्ये काय करायचं, पहिला एक ट्रू एक पी घ्या, नंतर काय घ्या रे, हे काय, हे क्यू घ्या, नंतर क्यू घ्या, दोनच आहे आपल्याकडे नाही का. इथं मग 2 ट्रू घ्यायचं, 2 फॉल्स घ्यायचे, 2 ट्रू घ्या आणि हे 2 फॉल्स घ्या. 2 फॉल्स घेतले आपण, 2 फॉल्स. आता इथं काय झालं बघा, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स असं यायचं. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, इथं बघा, हे पहिलं काय दिसतं मला, पहिलं दिसलेलं आहे, हे कंडिशनल आहे, इफ पी देन क्यू आहे. ओके, आता हे टेबल लक्षात घ्या, त्याला पाठ नसेल तुम्हाला पाठ आहे. तर कंडिशन मध्ये काय असतं, पहिला ट्रू असेल दुसरा फॉल्स असेल तर काय असतं रे, फॉल्स असतो. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स असतो, बाकीचे सर्व कसे असतात, ट्रू असतात बाकीचे सर्व. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स असतो, बाकी सर्व कसे असतात रे, ट्रू असतात. हे ब्रॅकेट संपलेले आहे. आता हे ब्रॅकेट घ्या, काय हे इफ पी देन क्यू, इफ पी देन क्यू अँड क्यू असं आहे, इफ पी देन क्यू अँड क्यू आहे की नाही. म्हणजे याच्यामध्ये आणि क्यू मध्ये अँड आहे, आणि अँड मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे, अँड मध्ये काय, 2 ट्रू असेल तरच ट्रू, अन्यथा सर्व फॉल्स असतात. हे इथं ट्रू आहे म्हणजे ट्रू झालं, इथं फॉल्स आहे तर फॉल्सच झालं, इथं ट्रू आहे म्हणजे ट्रू झालं, हे इथं एफ आहे इथं टी आहे म्हणजे काय झालं, एफ झालं. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं
ह्या ब्रॅकेट ह्याला पहिलं बनायचं, ह्याला दुसरं बनायचं, हे देन पी. आता इथे मी काय करतो, हे पहिलं ब्रॅकेट घेतो. पहिलं ब्रॅकेट काय रे आपलं, पहिलं ब्रॅकेट हे मोठं आहे, काय पहिलं ब्रॅकेट म्हणजे हे पी, देन काय इथं क्यू आहे, अँड इथं किती आहे क्यू आहे, अख्खं ब्रॅकेट झालं. आणि परत हे इथं पी घ्यायचं. ठीक आहे, पहा आता काय होतं. पहिलं ह्याला म्हणायचं पहिलं सेंटेन्स, ह्याला म्हणायचं दुसरं. पहिलं जर ट्रू असेल, दुसरं जर फॉल्स असेल तरच फॉल्स होतो. ह्याला म्हणायचं पहिलं, कुठे गेलं ते, ह्याला म्हणायचं पहिलं, ह्याला काय म्हणायचं पहिलं, आणि ह्याला काय म्हणायचं दुसरं. ह्याला म्हणायचं पहिलं, ह्याला म्हणायचं दुसरं. पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स असंच असेल तरच फॉल्स होतो. बघा, पहिला ट्रू, दुसरा ट्रू म्हणजे ट्रू झाला. पहिला फॉल्स, दुसरा ट्रू म्हणजे ट्रूथ झाला. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स आहे म्हणून फॉल्स झाला. पहिला फॉल्स, दुसरा फॉल्स आहे म्हणून ट्रू झाला. शेवटच्या कॉलम ऑब्झर्व करून घ्या, काही ट्रू आहेत आणि काही फॉल्स आहेत. जरी एक जरी फॉल्स असला तरी वेगळंच आहे ना ते, काही ट्रू आहेत आणि काही फॉल्स आहेत, ठीक आहे. फ्रॉम द ट्रूथ टेबल, फ्रॉम द ट्रूथ टेबल, फ्रॉम द ट्रूथ टेबल again we noticed that last column having some entries true and some entries false. So the given statement pattern pattern is or tautology, is a contingency, sorry, is a contingency, is a काय रे कंटिन्जन्सी. आलं लक्षात, बरोबर आहे. पी क्यू and negation Q, तुम्ही पण ऑब्झर्व करा रे, लिहिलेलं बरोबर आहे का. and negation P, पुन्हा पहा, if P then Q and negation Q, bracket close, conditional negation P, आहे की नाही. मग ह्याचं हे आहे आपला सेंटेन्स. प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं टेबल बनावं लागेल. मी टेबल इथं बनवतो, पहा. पहिलं काय घ्या रे पी घ्या, नंतर काय घ्या इथं क्यू घ्या. ओके, पी क्यू घेतला आपण इथं. आता पी क्यू मध्ये दोन ट्रू घ्यायचे इथं. पहिला ट्रू, हे दुसरा ट्रू. पहिला फॉल्स, दुसरा फॉल्स आहे. पहिला फॉल्स, दुसरा फॉल्स आहे. पहिला फॉल्स आणि हे दुसरा फॉल्स आहे. मग आता इथे पहा, एक ट्रू घ्यायचा, एक फॉल्स घ्यायचा, एक ट्रू घ्यायचा आणि काय घ्यायचा, एक फॉल्स घ्यायचा. बरोबर आहे. आता नंतर आपल्याला कशाची गरज आहे रे, आपल्याला नेगेशन पी ची आवश्यकता आहे. तर नेगेशन पी घ्या. नेगेशन पी म्हणजे ह्या टी इकडच्या पीच्या सर्व व्हॅल्यू उलट्या होतील. हे दोन ट्रू आहे तर ह्याच्या अपोजिट होतील, दोन एफ होतील. हे दोन एफ आहे तर दोन काय होतील, टी होतील. हे नेगेशन पी झाला. आता नेगेशन क्यू घ्या. नेगेशन क्यू काय होतं बघा. नेगेशन क्यू असा होतो, इथं टी आहे, टीचा काय होतो रे एफ होतो, एफचा काय होतो रे टी होतो, टीचा काय होतो रे एफ होतो, आहे की नाही. आणि एफचा काय होतो रे टी होतो. बरोबर आहे. हां, नेगेशन पी आणि नेगेशन क्यू काढलं आपण. आता आपल्याला कशाची आवश्यकता आहे, याची आवश्यकता आहे.
काय करायचं, इफ पी देन क्यू घ्यायचा, इफ पी देन क्यू घ्यायचा. ओके, मग मला सांगा इफ पी देन क्यू मध्ये काय होतं रे, पी देन क्यू मध्ये तुम्हाला माहिती आहे पोरींनो आणि पोरांनो, काय माहिती तुम्हाला, पहिला ट्रू नंतरचा फॉल्स असेल तरच काय होतं रे, फॉल्स होतो. हे पहिला ट्रू नंतरचा फॉल्स आहे तरच काय झाला, फॉल्स झाला. बाकीचे सर्व कसे होते, बाकीचे सर्व ट्रू असतात, आहे की नाही प्रणव. मग आता तुम्हाला काय करायचं आहे पहा, हे टेबल मध्ये हे आणि अँड हे घ्यायचं आपल्याला. तो काय इथं हे पी घ्यायचं नाही का, पी हे इफ पी देन क्यू आहे आणि अँड नेगेशन काय आहे, नेगेशन काय आहे, क्यू आहे नाही का. पहा त्याच्यामध्ये काय होतं बघा रे, अँड आहे दोघांच्या मध्ये. अँड मध्ये तुम्हाला टेबल माहिती आहे, अँड मध्ये काय होतं रे, अँड मध्ये कंडिशन ही आहे, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू होतो आणि तर सर्व फॉल्स होतात. दोघांमध्ये अँड कोणा पाहायचं, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये अँड कोणतं, अँड दोघांमध्ये ट्रू पाहिजे तरच ट्रू होतो. एक तर टी आहे इथं एफ आहे तर एफच होतो, इथं एफ इथं टी आहे तर एफच होतो, इथं टी इथं एफ तर काय होतं रे, एफच होतो. इथं पण टी इथं पण टी, काय होतं रे, हे इथं टी होतं. ठीक आहे, बरं आता पुढे पहा काय होतं ते, आता पुढे पहा काय होतं ते, दोघांच्या मध्ये काय रे, हे घ्यायचं, हे पूर्ण घ्यायचं आणि कंडिशनल काय घ्यायचं, नेगेशन पी घ्यायचं. हा पूर्ण ब्रॅकेट घ्यायचा, हा पूर्ण, हा काय रे पी, पी देन किती होतं, पी देन क्यू झालं बघा, पी देन क्यू अँड नेगेशन क्यू, हा पहिला ब्रॅकेट झाला. आणि परत परत काय रे, परत काय बघा हे असा नेगेशन काय होतो, नेगेशन पी होतो नाही का. ह्याचा अर्थ काय होतो, इथं पण कंडिशनलच आहे, मात्र कसं ह्याला पहिलं पकडायचं आणि ह्याला दुसरं पकडायचं, ह्याला पहिलं पकडायचं, ह्याला पहिलं, आणि नेगेशन पीला का पकडायचं, दुसरं पकडायचं. हे पहिलं झालं, हे पहिलं आणि नेगेशन पी दुसरं झालं. तर आपला अर्थ असा आहे, पहिलं टी पाहिजे नंतर एफ पाहिजे, तेव्हाच काय होतो, एफ होतो, अन्यथा काय होतं रे, टी होतो. पहिला एफ आहे आणि इकडचा पण एफ झाला, पहिला एफ आहे हे पण एफ झाला, म्हणजे काय झालं पूर्ण इथं टी झालं. पहिला एफ झाला, हे पण एफ झाला, म्हणजे काय झालं, टी झालं. पहिला एफ झाला, हे टी झालं, तरी परंतु काय झाला, टीच झाला. तुम्ही उलट करायचं नाही बरं, हे टी आणि एफ म्हणून एफ असं नाही करायचं, ह्याला पहिलं पकडायचं आणि ह्याला नंतर पकडायचं. हे टी आणि हे पण टी आहे म्हणून टीच झालं. ओके, फ्रॉम ट्रूथ टेबल, फ्रॉम ट्रूथ टेबल वी नोटिस्ड, आमच्या लक्षात आलं, वी नोटिस्ड दॅट, हे का नाही, लास्ट column having all entries have true, all entries true आहे की नाही. so the given statement pattern is a tautology, is a tautology. काय तो tautology. समझ, तो काय है पी डबल, अरे डबल कंडीशन किती आहे, एंड पी नेगेशन काय आहे, क्यू आहे. पी बाय कंडिशनल क्यू अँड पी कंडिशनल नेगेशन क्यू आहे. ओके, चला आता मी काय करतो, पहिले आपल्याला काय घ्यावं लागेल, पी घ्यावं लागेल, नंतर काय घ्यायचं, क्यू घ्यायचं, नंतर पहा
दोन ट्रू आणि दोन फॉल्सची आपल्याला गरज आहे. आपण घेऊया फटाफट. बघा हे दोन ट्रू घ्यायचं, पहिला ट्रू आला. बघा हे दुसरा ट्रू आला, पहिला फॉल्स. बघा हे दुसरा फॉल्स घ्यायचा. त्याच्यानंतर इथं काय घ्यायचं रे, एक ट्रू घ्यायचा, एक फॉल्स घ्यायचा, एक ट्रू घ्यायचा, एक फॉल्स घ्यायचा. आता ह्या टेबलमध्ये आपल्याला पहिल्यापासून गरज आहे निगेशन. निगेशन क्यूची आवश्यकता आहे. वी नीड हिअर निगेशन क्यू. निगेशन क्यू घ्या. निगेशन क्यू मध्ये काय लावणार आहे, उलट करायचं. हे ट्रू असेल तर काय होतं, हे फॉल्स होतं. हे फॉल्स असेल तर काय होतं, ट्रू होतं. ट्रू असेल तर काय होतं, फॉल्स होतं. फॉल्स असेल तर काय होतं रे, ट्रू होतं. ओके, आता काय करा, आता हे घ्या बघा. हे पहिलं हे काय बाय कंडिशनल आहे. इफ पी, इफ अँड ओनली पी, इफ अँड ओनली इफ क्यू. ह्याचा अर्थ असं वाचायचं, त्याला कसं वाचायचं, पी इफ अँड ओनली इफ क्यू वाचायचं. आता इथं बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये काय असतं, या बाय कंडिशनमध्ये जर पी आणि क्यू दोन्ही पण ट्रू असेल किंवा दोन्ही पण फॉल्स असेल तेव्हाच काय होतं, ट्रू होतो, अन्यथा सर्व फॉल्स होतात. तेव्हा हे पी आणि क्यू दोन्ही पण ट्रू आहेत म्हणून ट्रू, हे वेगवेगळे आहेत म्हणून फॉल्स, हे वेगवेगळे आहेत म्हणून फॉल्स, हे सेम आहेत म्हणून ट्रू. आहे की नाही. त्याच्यानंतर हे घ्यायचं आपल्याला. हे कोण आहे रे, कंडिशन आहे. इफ पी देन नेगेशन क्यू. तर ह्याला म्हणायचं पहिलं स्टेटमेंट, ह्याला म्हणायचं दुसरं. जर पहिलं ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स असेल तर काय होतं रे, फॉल्स होतं. पहा बघा इथं टी, इथं एफ आहे. पहिलं स्टेटमेंट ट्रू, नंतरचं फॉल्स आहे म्हणून फॉल्स झाला. पहिला स्टेटमेंट टी, दुसरा पण स्टेटमेंट टी म्हणून टी आला. पहिला फॉल्स, दुसरा फॉल्स म्हणून टी आला. पहिला फॉल्स, दुसरा टी आहे म्हणून टी आला. आता हे पण झालं, हे पण झालं. दोघांच्या मध्ये ॲड घ्यायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये याच्यामध्ये हे बाय कंडिशनल आहे. पी देन क्यू हे बाय कंडिशनल आहे. त्याच्यानंतर बघा हे अँड आहे. नंतर हे दुसरं काय रे, पी, पी नेगेशन काय आहे, क्यू. पी नेगेशन काय आहे, क्यू. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोघांच्या मध्ये अँड आहे. आणि अँडचं वैशिष्ट्य काय म्हणते का, अँडचं वैशिष्ट्य हे आहे, दोन्ही ट्रू असेल तरच काय होतं, ट्रू होतो, अन्यथा काय होतं, फॉल्स होतो. पहिला ट्रू, दुसरा फॉल्स आहे म्हणून फॉल्स झाला. पहिला फॉल्स, दुसरा ट्रू आहे म्हणून फॉल्स झाला. पहिला फॉल्स, दुसरा ट्रू आहे म्हणून फॉल्स झाला. दोन्ही पण ट्रू आहेत म्हणून काय झाला रे, ट्रू झाला. आहे की नाही. मग सांगायचं तरी आहे की नाही, फ्रॉम द ट्रूथ टेबल, फ्रॉम द ट्रूथ टेबल we noticed that all entries in the last, we noticed that all nahi, some entries है कि नहीं, some entries are false, some entries are false and some entries are true. So the given statement pattern is a contingency. ते काय आहे, कंटिंजन्सी आहे. असं करायचं. समजलं का सर्वांना. प्रॉब्लेम नंबर 7, negation Q and P and Q. ओके, छोटा प्रॉब्लेम आहे तो. समजाय ना, अरे हो सर, बरोबर आहे ना. हां, तर पहा आता काय, पहिलं काय करायचं, इथं तुम्हाला पी घ्यायचा आहे, नंतर काय घ्यायचं, तुम्हाला क्यू घ्यायचा आहे, नाही का रे. तर मी छोटा आहे सर तुमचा टेबल, हा एक मोठा टेबल नाही आहे. हे टी
टी झाला, हा दुसरा टी झाला आणि हा एफ आणि हा परत एफ. पहा दुसऱ्यामध्ये काय असतं, एक ट्रू असतो, एक फॉल्स असतो, एक ट्रू असतो, एक फॉल्स असतो. आता इथं कशाची गरज आहे पोरींनो, नेगेशन क्यू ची आवश्यकता आहे. नेगेशन क्यू मध्ये काय होतं, ज्या पी क्यू च्या व्हॅल्यू असतील त्या अपोजिट होतील. हे ट्रू असेल तर हे फॉल्स असेल, प्रणव फॉल्स असेल तर ट्रू लक्षात दे, ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू आहे की नाही. त्याच्यानंतर पुढे आता पहा हे निगेशन क्यू झालं. आता काय करा, हे टेबल घ्या, निगेशन क्यू अँड हे पी, बरोबर आहे का. आता आपल्याला काय करावं लागेल, इथं काय करावं लागेल पहा, ह्या दोघांमध्ये अँड घ्यायचे, निगेशन क्यू मध्ये आणि पी मध्ये. आणि अँडचं प्रॉपर अँडचा टेबल असा असतो, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, अन्यथा सर्व फॉल्स असतात. तेव्हा हे पहा, निगेशन क्यू आहे आणि इथं टी आहे. निगेशन हे एफ आहे, हे टी आहे, म्हणजे एफ झाला. ह्या टी आहे आणि हा पण टी आहे, तेव्हा टी होतो. दोन्ही पण एफ आहे तरी परंतु एफ होतो, टी आणि एफ आहे तरी परंतु काय होतो, एफ होतो. आता या टेबलचा या ट्रूथचा काय करा, परत निगेशन काढा, या ब्रॅकेटचा परत निगेशन काढा. हे निगेशन ऑफ निगेशन क्यू अँड पी असं आहे, या ब्रॅकेटचा निगेशन. तर याचा निगेशन काय, इथे एफ आहे, एफचा काय झाला रे, टी झाला, टीचा काय झाला रे, एफ झाला, एफचा काय झाला, टी झाला, एफचा काय झाला, टी. निगेशन म्हणजे सर्व अपोजिट असतं. आता याच्यामध्ये आणि क्यू मध्ये अँड आहे, या पूर्ण ब्रॅकेट आणि निगेशन सहित ब्रॅकेट आहे तो, आणि अँड आहे कोणामध्ये, क्यू मध्ये. अँडचं वैशिष्ट्य तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जर दोन ट्रू असेल तरच ट्रू होतो, बाकीचे सर्व फॉल्स होतात. अँडचं वैशिष्ट्य सर्वांना माहिती आहे. हे झालं एक पहिलं आणि हे झालं क्यू. आता हे दोन्ही पाहायचं, हे दोन्ही, हे टी आहे, हे टी आहे, तेव्हा टी झाला. हा एफ आहे आणि हा एफ आहे, तेव्हा एफ झाला. हा टी आहे आणि हा टी आहे, तेव्हा टी झाला. हा टी आहे आणि हा एफ आहे, तेव्हा काय झाला, एफ झाला. आणि म्हणून फ्रॉम द ट्रूथ टेबल we noticed that all entries noticed that not all, some entries are true and some entries are false in the last column. So the given statement pattern is a contingency. ओके प्रणव, लक्षात. पहिला पी आहे अँड निगेशन क्यू आहे, पी आहे निगेशन क्यू आहे, डबल इम्प्लिकेशन पी देन काय आहे, क्यू, पी देन क्यू आहे. पहा काय होतं तुला, पुन्हा चेक करा काय आहे, पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन जर ब्रॅकेट मध्ये पी, इफ पी देन क्यू आहे. चला बरोबर आहे. पहिला किती गरज आहे आपल्याला, पी ची गरज आहे, पी घेतलं, नंतर क्यू ची आवश्यकता आहे, क्यू घेतला आपण. ओके
चला आता आपण काय करू, दोन ट्रू घेऊ दोन फॉल्स घेऊ. पहिला काय रे, पहिला हा ट्रू आहे, दुसरा काय परत हा ट्रू आहे. पहिला काय रे फॉल्स आहे, नंतर काय झाला हा फॉल्स आहे. ओके, आणि म्हणून एक ट्रू घ्यायचा एक फॉल्स घ्यायचा, एक ट्रू घ्यायचा आणि काय घ्यायचा फॉल्स घ्यायचा. बरोबर आहे. आता काय करायचं आपण इथं हे बघा रे, पी आपल्याला गरज कोणाची आहे, नेगेशन क्यू ची गरज आहे ना. नेगेशन क्यू घ्या. नेगेशन क्यू चा अर्थ काय होतो, हे ट्रू आहे तर हा काय होतो फॉल्स होतो. हा फॉल्स आहे तर काय होतो रे ट्रू होतो. हा ट्रू आहे तर काय होतो फॉल्स होतो. हा फॉल्स आहे तर काय होतो हा ट्रू होतो. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, पी अँड नेगेशन क्यू, पी अँड नेगेशन क्यू, पी अँड नेगेशन क्यू आहे, पी अँड नेगेशन क्यू. पी आणि नेगेशन क्यू दोघांमध्ये अँडचा अर्थ काय होतो, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू होतो. म्हणून हे टी आहे हे एफ आहे तर काय झाला एफ झाला. हा टी आहे हा टी आहे तर काय होतं रे टी होतो. हा दोन्ही एफ आहे तर काय होतं एफ होतो. एफ आणि टी काय होतो एफ होतो. तर ह्या ब्रॅकेटचं काम संपलं. आता हे कंडिशनल मध्ये घ्या. आता इफ पी देन क्यू घ्या. इफ पी देन क्यू चे तुम्हाला टेबल माहिती आहे. पहिला ट्रू असेल नंतरचा फॉल्स असेल तर फॉल्स, अन्यथा सर्व ट्रू होत असतात. पहिला ट्रू नंतरचा फॉल्स तरच फॉल्स, बाकी सर्व ट्रू. पहा पी क्यू चं कसं आहे, हे टी आहे आणि हे टी आहे तर काय होतं रे हे टीच होतं. हे टी आहे आणि हा एफ आहे तर काय होतं एफ होतं. हा एफ आहे हा टी आहे तर काय होतं रे टीच होतं. हा दोन्ही एफ आहे तरी पण काय होतं टीच होतं. आता या दोघांमध्ये काय, या दोघांच्या मध्ये बाय कंडिशनल आहे. या दोघांच्या मध्ये बाय कंडिशनल आहे म्हणजे किती रे, पी अँड नेगेशन क्यू. हे बाय कंडिशनल आहे. इथं काय आहे पी, इफ पी देन क्यू, याच्यामध्ये काय आहे बाय कंडिशनल आहे. बाय कंडिशनल जर असेल तर काय होतं तुम्हाला माहिती आहे, बाय कंडिशनल मध्ये दोन्ही ट्रू असेल किंवा दोन्ही फॉल्स असेल तर ट्रू होतो. इफ द ऑल एंट्रीज बोथ एंट्रीज आर सेम देन इट इज ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही पण एंट्री कशा पाहिजे रे, सेम पाहिजे. ह्या दोघांच्या मध्ये इथं टी इथं एफ वेगळे आहेत म्हणून एफ वेगळे आहेत, म्हणून एफ वेगळे आहेत, म्हणून एफ वेगळे आहेत, म्हणून एफ. जर सर्व एफ आला तर त्याला काय म्हणायचं, कॉन्ट्राडिक्शन म्हणायचं आहे की नाही. फ्रॉम द ट्रूथ टेबल, फ्रॉम द ट्रूथ टेबल we noticed that all entries in the last column, all entries in the last column. So the given statement pattern is a contradiction. जर सर्व फॉल्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रॅडिक्शन म्हणतो. नेगेशन पी, इफ नेगेशन पी then Q and P and R. पुन्हा पाहून घ्या, negation P, if negation P then Q and second bracket P and R, म्हणजे P Q R आहे म्हणजे टेबल मोठा आहे का नाही. तुम्हाला 4 ट्रू लागतील. P Q R असेल तर काय करायचं रे, 4 ट्रू आणि 4 फॉल्स घ्यायचे. P Q R आपल्याकडे P आहे, इथं आहे, परत Q आहे आणि परत काय आहे R आहे. जेव्हा तिघ असतात तेव्हा काय करायचं, त्याचा 4 ट्रू घ्यायचे आणि 4 फॉल्स घ्यायचे. पहिल्यामध्ये काय घ्यायचं, 4 ट्रू, पहिल्यामध्ये 4 ट्रू घ्यायचे, P मध्ये 4 ट्रू घ्यायचे आणि 4 फॉल्स घ्यायचे पहिल्यामध्ये. हे बघा रे, P Q R असेल तर P Q असेल तर 2 ट्रू 2 फॉल्स. आता 4 फॉल्स घ्यायचे, पहिला फॉल्स, हे दुसरा फॉल्स, हे तिसरा फॉल्स,
आणि हे चौथा फॉल्स आहे. ओके, हे 4 फॉल्स घेतले आपण इथं, 4 फॉल्स घेतले. ओके, आता आपल्याला काय करावं लागेल, दुसऱ्यामध्ये काय करायचं रे, 2 ट्रू घ्यायचे, 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. ओके, आणि तिसऱ्यामध्ये काय घ्यायचं, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स घ्यायचं. ओके, बरं. आता आपल्याला काय करायचं, नेगेशन पी घ्यायचे, नेगेशन पी. तो पीचं सर्व उलटं करून टाकायचं, उलटं म्हणजे अपोजिट करून टाकायचं. कसं करायचं वगैरे, हे 4 ट्रू आहेत, 4 काय घ्यायचं, फॉल्स घ्यायचं. हे 4 काय झाले, फॉल्स झाले. आता 4 ट्रू आहेत, हे 4 त्याचं अपोजिट करून टाकायचं. नेगेशन पी केला आपण. आता हेच ब्रॅकेट घेतो मी, कोणतं ब्रॅकेट घेतो रे, हाच ब्रॅकेट घेतो. काय आहे, नेगेशन पी. इफ नेगेशन पी देन क्यू आहे, इफ नेगेशन पी देन क्यू. नेगेशन पी ला पहिलं स्टेटमेंट समजा, क्यू ला दुसरं समजा. इकडचं ट्रू पाहिजे, इकडचं फॉल्स पाहिजे तरच फॉल्स होतो. हे ट्रू पाहिजे, हे फॉल्स पाहिजे, हे ट्रू पाहिजे, हे फॉल्स पाहिजे तरच फॉल्स होतो. अन्यथा सर्व ट्रू होत असतात. हे पहिलं सेंटेन्स, हे पहिलं एफ टी पहिलं टी एफ पाहिजे. खरं एफ टी असेल तर काय होतं, ट्रू झालं. एफ टी असं काय होतं, हे ट्रू झालं. एफ एफ काय होतं, परत ट्रूच होतो. एफ एफ काय होतं, ट्रूच होतो. टी टी काय होतं, ट्रूच होतो. टी टी काय होतं, ट्रूच होतो. टी एफ आता मात्र काय झाला, एफ झालं. टी एफ आता मात्र काय झालं, हे एफ झालं. पहिला ट्रू, नंतरचा फॉल्स असेल तर काय होतं, फॉल्स होतो. ओके, हे झालं. आता हे घ्या, कोणतरी हे ब्रॅकेट झालं. आता हे ब्रॅकेट घ्या, काय ब्रॅकेट आहे, पी अँड आर घ्यायचं. पी अँड आर. अँड मध्ये तुम्हाला माहिती आहे, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू होतं, अन्यथा फॉल्स होतं. अँड मध्ये इथं पी आहे, इथं आर आहे. दोघांमध्ये ट्रू आहे, ट्रू. एक टी एक एफ आहे, एफ. एक टी एक, हे बघा, हे दोन्ही पण टी होतं, टी घेतलं. एक टी एक एफ, टी झाले. दोन्ही पण टी आहे तर हे टी झालं. एक टी एक एफ काय झालं रे, एफ झालं. हे एफ टी एक टी, दोन्ही पण एफ झालं. हे दोन्ही पण एफ आहे तर काय झालं, एफ झालं. एक एफ एक टी एफच होतं. दोन्ही पण एफ काय होतं, एफच होतं.